श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। त्या युवकाच्या हत्येचं कारण पोलीस तपासात निष्पन्न। 2 दिवसांपूर्वी नाशिक शहरातील वेडी कामगार इथं विशांत भोये या युवकाची हत्या करण्यात आली। या हत्येनंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांच्या तपासानंतर किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न झालं। लहान मुलांवरून झालेल्या भांडणात त्याचा राग मनात धरून 2 गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका संशयातास अटक देखील करण्यात आली आहे, तर एक विधी संघर्षित बालक असल्याचं देखील माहिती पोलिसांनी दिली आहे। तर इतरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन खैरनार यांनी माहिती दिली आहे। दिनांक 24/11/2024 रोजी रात्री 10 वाजता सुमारास विडी कामगार नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत भोये नामक युवकावर 7 ते 8 लोकांनी हल्ला करून त्याला जखमी केले होते। त्यात तो उपचारादरम्यान मयत झालेला आहे। सदर प्रकरणाबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 आरोपी त्यात आहेत। त्यापैकी एक आरोपी अटक करण्यात आला असून एक विधी संघर्षित बालक ताब्यात घेण्यात आलेला आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एक 2-3-4 दिवसापूर्वी मयत आणि आरोपी यांच्यात लहान मुलांच्या भांडणावरून वाद झाला होता। त्याच वादाचं रूपांतरण 24 तारखेला परत त्यांच्यात वाद होऊन खुनाच्या घटनेत झालेला आहे। ह्या घटनेनंतर जे मयताचे नातेवाईक मित्र परिवार होता त्याच्यात थोडा राग होता। त्या निमित्ताने त्यांनी गर्दी जमा केली होती, परंतु त्यांना समजून काढून देण्यात आले होते। दरम्यान त्या सदर ठिकाणी ते घटनास्थळापासून 400-500 मीटर अंतरावर कोणीतरी अज्ञात इसमाने 2 रिक्षा जाळल्या आहेत। त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांचा शोध सुरू आहे, परंतु ह्या घटनेचा आणि त्याचा असा डायरेक्टली काही संबंध दिसून आलेला नाही आणि त्याचा तपास सुरू आहे। त्या जाळपोळीच्या गुन्ह्यात अजून अद्याप कोणी ताब्यात नाही। त्याचा तपास सुरू आहे आणि सध्या परिस्थिती शांत आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितांचा आडगाव पोलीस तपास करतात। प्रतिनिधी वैभव घोगे।